ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावरती करोडो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचं एबीपी माझानं समोर आणल्यानंतर आता अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार थांबवण्याचं नाव घेत नाहीये, तर मंत्रालयामधील IAS अधिकारी राहतात त्या यशोधन इमारतीवरही अशाच प्रकारची उधळपट्टी होताना पाहायला मिळते। या इमारतीच्या वॉल कंपाऊंडची डागडुजी मागील वर्षी करण्यात आलेली होती आणि त्यावेळी महागड्या ग्रॅनाइटचा वापर संपूर्ण वॉल कंपाऊंडला करण्यात आला होता आणि त्यावेळी जवळपास 35 लाख रुपये खर्च केला होता। आता पुन्हा एकदा याच वॉल कंपाऊंडला ग्रॅनाइट लावण्यासाठी 24 लाख रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय। म्हणजे एका वर्षापूर्वीच लावलेल्या ग्रॅनाइटला आता पुन्हा एकदा टेंडर काढण्यात आलंय। विशेष म्हणजे ग्रॅनाइट जास्त खर्चिक असल्याने मंत्रालय परिसरामध्ये कुठल्याही इमारतीला ग्रॅनाइटची वॉल कंपाऊंड नाही आणि याच इमारतीसाठी ग्रॅनाइट का असा सवाल उपस्थित होतोय। सार्वजनिक बांधकाम विभागाची अनागोंदी आणि कागदोपत्री कशी बिलं लाटली जातात हे एबीपी माझाने दाखवल्यानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी काही प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात। आता आपण आहोत चर्चगेटमध्ये आणि चर्चगेटच्या यशोधन इमारतीमध्ये या ठिकाणी सर्व IAS अधिकारी राहतात आणि याच IAS अधिकाऱ्यांच्या यशोधन इमारतीमध्ये पाहतो आपण हे वॉल कंपाऊंड आहे आणि वॉल कंपाऊंडवरती सुद्धा लाखो रुपयांची उधळण जी आहे ती होताना पाहायला मिळते। याच वॉल कंपाऊंडवरती जे आहे ते या भिंतीला पाहतो आपण संपूर्णपणे ग्रेनाइट बसवलेलं आहे। जवळपास 35 लाखाचं ग्रेनाइट कंपाऊंड जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये आपल्याला कुठेही ग्रेनाइटचं कंपाऊंड दिसणार नाही। जर आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही, कुठल्याही प्रकारचं ग्रेनाइट तुटलेलं नाहीये। चारही बाजूला इमारतीला चांगल्या स्वरूपाचं ग्रेनाइटचं हे कंपाऊंड आहे। मात्र पुन्हा एकदा जे आहे ते 24 लाखाचं जे आहे ते ग्रेनाइट बसवण्याचं टेंडर काढलेलं आहे। एवढंच नाही ते यशोधन इमारतीचं रंगकाम करण्यासाठी 19 लाख, आतलं डागडुजी करण्यासाठी 17 लाख असे करोडो रुपयांचं जे आहे ती उलाढाल होताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा 24 ते 25 लाख रुपये जे आहे ते उधळपट्टी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता टेंडर काढल्यानंतर पुन्हा एकदा हे ग्रेनाइट बदलणार की कागदोपत्री बिल काढलं जाणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन रुपेश लारसो, राजेश सोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।